सुरुवातीला असं वाटत होतं की ही निवडणूक एकतर्फी होणार. भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीनं सगळी रचना केली होती त्यावरून विरोधक फारसे प्रभावी ठरणार नाहीत आणि तसं आपण बोललो देखील होतो. त्यानंतर कालांतराने या निवडणुकीमध्ये रंगत आणली ती अजित पवारांनी आणि एक चुरस निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं. आणि प्रत्यक्षात मात्र म्हणजे एक्झिट पोलही चुकीचे ठरावे अशा पद्धतीचे निकाल काल आले पुणे आणि पिंपरी चिंचवडचे. या निकालांकडे तुम्ही सुरुवातीला कसं बघतात? आपण ह्याच्याकडे मी निकालाकडे असं बघतो की जरी दादा राज्यात उपमुख्यमंत्री असले, वित्तमंत्री जरी असले, तरी पुणेकरांनी अ, मुख्यमंत्री कोण आहे हा विचार केलेला आहे असं मला वाटतं. कारण की भाजपची निवडणुकीची तयारी ही किमान प्रभाग रचनेच्या तयार करण्याच्या आधीपासून सगळी सुरू झाली होती. कुठला प्रभाग कसा असला पाहिजे. आपण ते बोललो पण होतो की त्याने हो. प्रभाग रचनेवर पूर्णपणे भाजपचा प्रभाव आहे. राष्ट्रवादीचं ज्या काही सूचना आहेत त्या सुद्धा ऐकलेल्या नाहीत. आपण असं बोललेलो होतो. म्हणजे प्रभाग सुरक्षित केले. त्याच्यानुसार उमेदवार कोण असले पाहिजेत ते निश्चित केले त्यांनी. त्याच्यामध्ये जातीची समीकरणं पण त्यांनी लक्षात घेतली. कुठल्या ह्याच्यामध्ये कुठल्या जाती आहेत. जर आपल्या तिथला एखादा समाज आपल्याला मतदान करत नसेल, तर असा समाज तो एका ठराविक प्रभागामध्ये कसा एकत्रित येईल. बरं. आणि भले तिथे विरोधक निवडून येतील, पण अन्य प्रभागात डिस्टर्ब होणार नाही. अशा पद्धतीने ती रचना झाली. अशा अनेक पातळ्यांवर भाजपने अतिशय शांततेमध्ये अनेक महिने काम केलं. नंतर उमेदवारांवर काम केलं. खरं तर भाजपकडे जेव्हा 2300 उमेदवार आले इच्छुक म्हणून, तेव्हा एक नाराजी पक्षामध्ये पसरली. खरं तर तोपर्यंत मात्र भाजप तसं पीक होती की भाजप वन साईड काढेल. पण जेव्हा पक्षातल्या उमेदवारांबद्दलची नाराजी सगळी चर्चा सुरू झाली, अचानक कुठलेतरी बाहेरचे नगरसेवक यायला लागले आणि तिथले काही जुन्या म्हणजे चांगले निष्ठावंत म्हणजे निवडून येऊ शकतात अशा उमेदवारांचे जेव्हा तिकीट कापलं गेलं, तेव्हापासून थोडीशी भाजपबद्दल एक निगेटिव्ह चर्चा सुरू झाली. अजित पवारांनी हे सगळे उमेदवार असे कॅच केले. जर प्रकाश ढोरे असतील किंवा अमोल बालवडकर असतील, आणखीन 2-4 असे काही लोक दादांनी घेतले स्वतःकडे आणि ते उभे केले. त्याच्यामुळे त्यांना आयते उमेदवार मिळाल्यामुळे चर्चा सुरू झाली. आणि की दादांचा एकंदर ह्याचा जर मूड बघितला तर भाजपला त्यांनी टीका करणं, म्हणजे त्या हलक्या-फुलक्या भाषेत टीका करणं, त्यांच्या कारभारावर टीका करणं, हे सगळं जेव्हा सुरू झालं, तेव्हा असं वाटलं की बाबा हे म्हणजे सुरुवातीला नुरा कुस्तीची वाटत होती त्या दोघांमध्ये, तर ती नाही हे दाखवायचा प्रयत्न केला गेला आणि ते जास्त आक्रमक सगळं झालं. त्याच्यामुळं ही निवडणूक एकतर्फी होणार नाही असं चित्र सगळ्यांनाच आपल्याला वाटत होतं. पण भाजपच्या नेत्यांनी मात्र आम्ही सुरुवातीपासून सांगितलं की आम्ही 120-125 जागा जिंकू. तर मला असं वाटतं की दादांनी त्यात मोफत पी-एम-पी आणि मेट्रो प्रवास हे असे मुद्दे पण चर्चेत खूप आणले. पण शेवटी ह्या सगळ्या गोष्टीचं मला वाटतं की शेवटी लोकांनी उपमुख्यमंत्रीपेक्षा मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि भाजपनी त्यांची काय रणनीती आखलेली होती ती बऱ्यापैकी वर्क झाली असं दिसतंय. मतदार हलला नाही. मुळात भाजपचा मतदार हलला नाही आणि विरोधकांच्या मतामध्ये फाटाफूट पडण्यात भाजप यशस्वी झाला आणि त्याचं प्रत्यंतर दिसतंय की भाजपाच 119 जागांवर जिंकलेला आहे.